वेदांत पाटील पहिलं षटक घेऊन स्विंग आणि मिस. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना पाहुण्यांच्या माहिती करता हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. मैदानाच्या मध्ये दोन भिवंडी ग्रामीणचे संघ खेळत आहेत. एका बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या उपक्षामध्ये आई आनंदी प्रतिष्ठान टिंबिवली आणि भाटाळे भिवंडी ग्रामीणचे दोन संघ. दोघांमध्ये सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये सरवली बी संघ फायनलसाठी क्वालिफाय झालाय. जय हनुमान सरवली संघ षटकार आला. यावेळी फलंदाज प्रयाग माईच्या पॅटमधनं. पहिला बॉल डॉट होता आणि त्यानंतर एक आक्रमक फटका आपण पाहत आहे. आज या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय किरण शेठ वारगडे साहेबांचा जन्मदिवस आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये विविध कार्यक्रमांचं या मैदानावर आयोजन झालं, ज्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण या विभागातील आदिवासी बांधवांना आदिवासी महिलांना नक्कीच आपण पाहिलं तर साड्या वाटप करण्यात आल्या. त्यासोबतच आदिवासी बांधवांना घरकुल बांधण्यासाठी मोफत जागा किरण शेठ वारगडे स्वतः आपली जागा त्यांनी आदिवासी बांधवांना घरकुल बांधण्यासाठी दिली, उपलब्ध करून दिली. त्यासोबतच त्यांचा औचित्य साधून विविध आदिवासी महिलांना साडी वाटप कार्यक्रम या ठिकाणी झालं. त्यासोबतच वडवली गावातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली आहे, गावाचं नाव उंचावलं, अशा विविध होतकरू विद्यार्थ्यांचा सन्मान आज व्यासपीठावर झाला. विविध कार्यक्रम आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या वडवलीच्या मैदानावर पार पडले. .6 पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर अजून एक डॉट बॉल. ही लढत जबरदस्त बॉल पुढात पडल्यानंतर अचानक सरप्राइझिंग झाला बॉल, राईज झाला, विकेट किपरकडे गेलाय. डॉट बॉल आपण पाहता. भाजपा तालुका अध्यक्ष पी.के. म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच गावातील शिराज शेख यांचं देखील शुभागमन होतं. ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय जितेंद्र डाकी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. या क्रीडानगरीवर त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. जितेंद्रजी डाकी साहेब ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. शुभागमन आपण व्यासपीठावर एक शुभ सन्मान घेतोय. एक डॅशिंग डायनामिक युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे आदरणीय बबलू शेठ पाटील युवकांचं नेतृत्व, यांचा सत्कार सोहळा या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय किरण शेठ वारगडे साहेबांच्या माध्यमातून बबलू शेठ पाटील यांचा सन्मान सोहळा या व्यासपीठावर पार पडेल. साहेबांना विनंती करतोय आपण याच्या पुढे आपला शुभ सन्मान किरण शेठ वारगडे या स्पर्धेचे प्रणेते अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मोहंडूल जिल्हा परिषद गट आणि अध्यक्ष आई आनंदी प्रतिष्ठान चे सन्माननीय अध्यक्ष किरण शेठ वारगडे साहेबांच्या माध्यमातून बबलू शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रजी डाकी साहेबांचा देखील यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. किरण शेठ वारगडे
यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. जितेंद्रजी डाकी साहेबांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावर केला जाईल. किरण शेठ वारगडे साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. शॉट थर्ड मानला इथे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफिल्ड या महत्वपूर्ण मॅच मध्ये सध्या आणि नो बॉल देखील घोषित केला पंचांनी. ओव्हरस्टेप. पीके म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तालुका अध्यक्ष भाजपा आदरणीय किरण शेठ वारगडे यांच्या शुभ हस्ते पीके म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. हॅलो. भाजपा युवा मोर्चा आई आनंदीबाई चषक सन्मान्य किरण रामचंद्र वारकडे आयोजक यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आज आयोजन केलेलं आहे. अनेक खेळाडूंनी युवकांनी या स्पर्धेत भाग घेतला. मी पहिल्यांदा आयोजक म्हणून श्री किरण रामचंद्र वारकडे यांचा आज वाढदिवस आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय जितेंद्रजी डाकी, आदरणीय पीके साहेब, आदरणीय सुजिततात्या पाटील, आमचे सर्व सहकारी, सर्व भारतीय जनता पार्टी परिवार, या विभागातले सर्व कार्यकर्ते, सर्व जनता यांच्याकडून मी पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं आता सांगितलं का काही यांना घरकुलांसाठी जागा दिली, अशा अनेक इतकी वर्ष म्हणजे त्यांच्या वडिलांपासून चांगले उपक्रम या भागात ते करत आलेत. यापुढेही त्यांच्याकडनं चांगले उपक्रम घडत राहो. आणि खरोखर आपण जेव्हा समाजात काम करत असताना समाजाची सेवा आपल्या हातून घडावी हा उद्देश ठेवून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला समाज मोठा करण्यापासून राहत नाही आणि समाजातले जे जनता आहे ते आपल्यासोबत सदैव राहते. आई वडिलांसारखा मोठ्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. मी पुन्हा एकदा किरण वारगडेंना शुभेच्छा देताना हेच सांगेन का आपल्या हातून जेवढी सेवा समाजाची जेवढं चांगलं काम करता येईल, जसं आता क्रिकेट प्रेमींसाठी आपण क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या. भिवंडी हे क्रिकेटचं माहेरघर आहे. प्रत्येक नेता असो, कार्यकर्ता असो, समाजाची सेवा करणारा माणूस असो, क्रिकेटर असो, प्रचंड प्रेम क्रिकेटवर लोकांचे, तसं तुमचंही आहे. यावर्षी अशा एवढ्या चांगल्या स्पर्धा आपल्या वाढदिवसानिमित्त झाल्यात. पुढेही आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या हातून याच्यापेक्षा आणखी चांगल्या स्पर्धा व्हावा या चांगल्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो का आजच्या वाढदिवसामध्ये असे कार्यक्रम आपण अनेक कार्यक्रम आयोजित केलेत. पुढेही आपण असे चांगले कार्यक्रम आयोजित करावे व ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला असं चांगला पक्षाकडून आमच्या नेत्यांकडून आशीर्वाद द्यायला नेते आलेलेच आहेत, पण समाजाचा आशीर्वादही आपण त्या चांगल्या दिवशी घेता. खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय चांगला संदेश आदरणीय बबलू शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या वतीनं 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 30 आपल्याला पाहायला मिळते. 15 पूर्णांक. कुणी ऐवा झेल पकडला त्यांनी यायचंय. राम फरडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रवींद्रकांत वारगडे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याने झेल पकडला प्रेक्षकाने त्यांनी यायचं व्यासपीठावर. चला सामना सुरू करा.
ऐवज झेल ज्यांनी घेतलं यांनी व्यासपीठावर यायचं. राम फर्डे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि रविकांत वारगडे यांच्या माध्यमातून 200, एकंदरीत 700 रुपयाचं पारितोषिक. आपले पाहुणे आपल्यापासून रजा घेत असताना व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करतो ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह पुरस्कृत केली गेली आहे स्पर्धेसाठी. गणपत पाटील पोलीस माजी सरपंच कासने आणि विदुर बुटकोंडले वेदिका बिल्डर्स कासने दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान किरण शेठ वारगडे साहेबांना विनंती करत आपण करायचं आहे. माफिया ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष चेतन माळी आणि व्यासपीठावर यायचं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विदुर बोटकोंडले वेदिका बिल्डर्स कासने यांचा एक शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. लोवर फुल टॉस समोर खेचला, लॉंग ऑफला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षकात गुड फिल्डिंग. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या स्कोर कार्डवर 46 पाहायला मिळते. 46 रन्स ऑन बोर्ड. इकडेच्या मोबाईलमध्ये 3 ओव्हरचा खेळ झाला आहे. भरपूर चांगली धावसंख्या उभारली आहे. या मॅचमध्ये कुठेतरी टेंबिवली संघाला विचार करण्यास भाग पडला. जास्त वेळ न घेता इमिडिएटली गोलंदाज घ्यायचा. टेंबिवली संघ यानंतर फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. अजय टोळे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. अजय टोळे साहेब आपण यापुढे. रविकांत वारगडे यांच्या शुभ हस्ते अजय टोळे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. 3 ओव्हरमध्ये 46 बनवल्यात. चांगली टोटल सेट केली आतापर्यंत जय ब्राह्मणदेव भाटा या टीमने.
सिराज शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा सत्कार देखील केला जाईल व्यासपीठावर. सिराज शेख आपण पुढे यायचं. पहिला बॉल वाईट घोषित केला पंचांनी, ऑप्शनच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 47 धावा. एक ओव्हरचा खेळ अजून शिल्लक आहे. 47 रन्स ऑन बोर्ड. लकी ड्रॉ आता बंद होणार आहे. जे कोणी असतील त्यांनी शेवटला करून घ्यायचं आहे. लॉंग ऑनला फटका मिस झाला. मिस टायमिंग होता फटका. प्रेम पाटीलची विकेट मिळते. दुसरा धक्का लागतो तो. यावी जय ब्रह्मदेव भाटे संघाला. फलंदाज बाद. गोरसे बिशी जिंकतील का ते? नागेश तुंगारे माजी उपसरपंच खानिवली यांचं शुभागमन, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. रविकांत वारगडे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते पण नागेश तुंगारे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. रोहित माई सध्या आपण पाहता स्ट्राईक एंडला. फलंदाज डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्यासमोर डावकुऱ्या त्याचा फलंदाज आणणं एक रणनीती जयप्रमाण भाट्या टीमची. बॅटची कड आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनलच्या गॅप मध्ये लॉंग स्टॉपला बॉल पाठवला जाईल. सौकार चांगला बॉल हाताला होता. बॅटची कडा होती. विकेट किपरच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. आणि शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्र जिथे तुम्हाला अगदी दक्ष राहावं लागतं. विदिन अ सेकंड बॉल तुमच्यापर्यंत येत असतो. इथे देखील संधी आहे. यावेळी शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये सोपा झेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज रोहित माईला देखील माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का लागतोय जयब्रह्मदेव भाट्या टीमला. सर्वांचं पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचा औचित्य अभूतपूर्व सोहळा श्री किरण शेठ रामचंद्र वाडगड साहेबांच्या आज आपण पाहिलं या वाढदिवसाचा औचित्य साधून साहेबांच्या वतीने वडवलीकरांसाठी आकर्षक लकी ड्रॉ सहित
अनावरण केले गेले स्वतःच्या स्वतःमध्ये आपण पाहतो लकी ड्रॉचं थोड्याच वेळामध्ये आपण ते लकी ड्रॉचे भाग्यवान विजेत्यांना देखील आपण ते आकर्षक प्राइज देणार आहोत, ज्यामध्ये पहिला प्राइज आहे LED TV, दुसरा प्राइज आहे आकर्षक कूलर आहे, टेबल फॅन, मोबाईल फोन आणि त्यानंतर पाचवा प्राइज आहे इस्त्री. अशा आकर्षक प्राइज आपल्याला या स्पर्धेमध्ये खास आकर्षण पाहिला. या स्पर्धेमध्ये क्रिकेट या खेळाला वाव देत असताना अनेक योग्य प्रतीचे कार्यक्रम आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. त्यामध्ये वडवलीकरांसाठी हे लकी ड्रॉचं आयोजन केलं. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेचा वाढदिवसाचं औचित्य साधून आदिवासी महिलांना साडी वाटपचा कार्यक्रम आपण सकाळपासून सुरू होता. आणि त्याचनंतर आपण पाहतोय या स्पर्धेचे जे मुख्य आधारस्तंभ आहेत, ज्यांचा आज वाढदिवस किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून या 2025-26च्या कालावधीमध्ये आदिवासी बांधवांना घरकुल मंजूर झाली होती, मात्र ती घरकुल बांधण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध नसल्याने त्यांचा तो घरकुलाचा काम रखडला गेला होता. मात्र या व्यक्तिमत्वाने आपल्या स्वमालकीची जागा त्या 5 घरकुलदात्यांसाठी उपलब्ध करून दिली आणि अखेर त्या ठिकाणी त्या आदिवासी बांधवांसाठी ते घरकुल उपस्थित झालं. त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन, एक एवढ्या मोठ्या मनाच्या व्यक्तिमत्वासाठी आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण स्वमालकीची जागा उपलब्ध करून देणं यासाठी मोठं मन लागतं आणि ते मोठं मन आमच्या साहेबांचं आहे. आज ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस श्री किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेब, आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्या क्रिकेटलाच वाव देण्यासाठी नाही आहे, तर या गावामध्ये जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे डॉक्टर पदावरती महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आहेत, जे आज मोठ्या पदावरती कार्यरत आहेत, त्यांना आज विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण सकाळपासून होत असताना पाहिला. अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम या स्पर्धेच्या वतीने देखील केले. ही फक्त स्पर्धा क्रिकेटर्ससाठी मोलाचं योगदान ठरलेलं नाही, तर सर्वांसाठी एक मोलाचं योगदान. सकाळपासून आदिवासी महिलांसाठी साडी वाटपचा कार्यक्रम आपण पाहिला. अनेक कार्यक्रम या स्पर्धे वतीने आपण संपन्न केले. थोड्याच वेळामध्ये आपण जे कुपन वाटप केलेत, त्यानंतर आपण थोड्याच वेळामध्ये या लकी ड्रॉचं विनर इथं अनाऊन्स करणार आहोत. कोणता भाग्यवान विजेता या आकर्षक टीव्ही जी त्याला पहिला प्राइज मिळेल. टोटल 5 प्राइज आपल्याला या स्पर्धेमध्ये. आज खूप साऱ्या मान्यवरांची रेलचेल आपण पाहिली सकाळच्या सत्रापासून. अनेक मान्यवर पहिल्याच दिवसापासून भेटीगाठी घेण्यासाठी स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्या आणि हेच किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वरती असलेलं प्रेम आणि त्यालाच त्यांच्या प्रेमापोटी प्रेमाखातीर उपस्थित झालेले हे सर्व अतिथी आपण आज देखील पाहतोय. अंतिम या मॅचच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री भारत सरकार कपिल पाटील साहेब इथे उपस्थित आज होऊ शकले नाहीये, मात्र त्यांच्या वतीने किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांना अगदी फोनद्वारे शुभेच्छा देखील दिल्या गेल्या. या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज आपण पाहिले देवेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. तात्या शेठ देखील त्यांच्या सोबतीने उपस्थित पाहिले. सन्माननीय पी.के. म्हात्रे साहेब आणि जितेंद्र डाकी साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे त्यांच्या वाढदिवसाला या स्पर्धेला भेट देण्यासाठी या 2 अतिथीगणांचं पुन्हा एकदा स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला प्राप्त झालाय 34,848 रुपये. सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे दयानंद दुंदाराम पाटील साहेब. द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पर्धेमध्ये पुरस्कृत ज्याने केले युवा सेना प्रमुख भिवंडी ग्रामीण अजय शांताराम मोरे यांच्या वतीने. तिसऱ्या क्रमांकाचा आम्हाला रोख रक्कम मिळाली रामशेठ बच्चू फरडे साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत मोंडूर. आणि चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला मिळाला विशेष कार्यकारी अधिकारी या वडवली गावचे उद्योगपती सन्माननीय रविकांत वसंत वारगडे साहेब यांच्या वतीने हे प्राइज मिळालं. यूट्यूबची व्यवस्था आम्हाला ज्या प्रमुख पाहुण्यांचा इथे शुभागमन झालं नुकतंच गणपत पाटील साहेब माजी सरपंच कासने, त्यानंतर विदूजी बोटकंडे वेदिका बिल्डर्स अँड कासने उद्योगपती कासने यांच्या वतीने आणि कासने गावचे उद्योगपती प्रदीपजी हलके साहेब यांच्या वतीने हे आम्हाला यूट्यूबची सेवा पुरस्कृत झाली. त्यांचं देखील या स्पर्धेवतीने आपण करूया सहर्ष स्वागत. हे जे मंडप व्यवस्था आपण पाहतोय अल्प दरामध्ये ही मंडप व्यवस्था आम्हाला पुरस्कृत करून दिली, त्यांचे देखील आभार.
राकेशजी भगत. डीजेची व्यवस्था आम्हाला अल्पदरामध्ये करून दिली त्यासाठी राहुल म्हात्रे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. राकेशजी भगत आपण या. आणि मी विनंती करेन किरण शेठ वारगडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथनं करायचा आहे. राकेश भगत, आर्या मंडप डेकोरेटर्स वडवली, ज्याने अल्पदरामध्ये अतिशय भव्य दिव्य हे मैदानासाठी सजवण्याचं कार्य केलं. मैदान सजवण्याचं कार्य करत असताना हे अतिशय देखणं मंडप डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळालं स्पर्धेच्या वतीने. त्रेपन्न धावांचा टार्गेट आहे आणि 53 धावांचा टार्गेट चेस करत असताना समोर पहिल्या षटकासाठी पंकज माळी वाटाल एक्सप्रेस पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार. इथे टॉपेज आहे, तिथे थर्डमॅन शॉट, थर्डमॅनचा शतक डाऊन द बॉल, विकेट जाईल फलंदाज मनीष पाटील बाद. स्पर्धेमध्ये डीजे व्यवस्था अल्पदरामध्ये करून दिली. राहुल म्हात्रे आपण हे आपला सन्मान आम्ही ते करत आहोत. डीजेची व्यवस्था आम्हाला स्पर्धेमध्ये करून दिली योगेश बाळू भोईर आणि श्री सुधीर नामदेव वारगड यांच्या वतीने. या ठिकाणी आपण पाहतोय पालीगावचे 14+1 लेजंड खेळाडू विजयजी तरणे यांचं शुभागमन झालं. वेलकम विजय दादा, आपल्या या स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. श्री किरण शेठ रामचंद्र वारगडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि आई आनंदी प्रतिष्ठान यांच्या वतीने साकार झालेला अभूतपूर्व सोहळा मैदान व्यवस्था ज्याने आम्हाला स्पर्धेमध्ये करून दिली असे या मैदानाचे मालक किशनजी गोतारणे, बाळू गोतारणे आणि हरी गोतारणे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिनजी गोतारणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पहिल्या षटकाला सुरुवात आहे. पंकज माळी इथनं एक ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 पाहायला मिळते. टार्गेट 53चं विजयासाठी 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 बॉल 44. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला शूज मिळालेत. कुणाल चंद्रकांत वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. कुणाल चंद्रकांत वारगडे आपण या. आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने जे मुख्य आधारस्तंभ या स्पर्धेचे किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या शुभास आम्ही हा सन्मान इथं करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आम्हाला ज्यांनी पुरस्कृत करून दिले कुणाल चंद्रकांत वारगडे त्यांना आपण सन्मानित करूया. यानंतर ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आम्हाला पुरस्कृत केली आहे जगदीश देवराम भगत यांना देखील विनंती आहे की जगदीश देवराम भगत आपण देखील या. आपला सन्मान आपण आमच्या किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या शुभास आम्ही करत आहोत. प्रथमतः आपण सन्मान करतोय कुणाल चंद्रकांत वारगडे. जबरदस्त फटका, शॉट ऑफ द मॅच प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं कव्हरला आला. हा दर्शनीय सिक्सर. केली आहे. जगदीश देवराम भगत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपला शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी किरण शेठ रामचंद्र वारगडे यांच्या शुभास आम्ही करत आहोत.
जगदीश देवराम भगत यांना आपण सन्मानित करतोय, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट पुरस्कृत झाली आहे. विस्टामिका फटका, मॅचची महत्वाची विकेट पकडला झेल. प्रतीक पाटीलला माघारी परतावं लागेल. गोल्डन विकेट कॅरी केलाय जय ब्राह्मणदेव भाटे टीमने. फलंदाज बाद. या ठिकाणी नुकतंच ज्यांचा शुभागमन झालंय पालेगावचे 40+ लेजंड खेळाडू विजय तरणे. विजयादा आपण या आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. आमचे मुख्य आयोजक या स्पर्धेच्या वतीने किरण शेठ वारगडे साहेबांच्या वतीने हा सन्मान आम्ही इथं करत आहोत. उमेश वारगडे या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळालं आम्हाला स्पर्धेला. त्यांच्या देखील या स्पर्धेवतीने आभार व्यक्त करतोय. अनेक दानशूर दात्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सर्व हाताने मदत केली. नितीनजी खारीक यांच्या वतीने देखील आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. हरिश्चंद्र वारगडे यांच्या वतीने देखील आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. त्याबद्दल आम्ही दोघांचे आम्ही स्पर्धेवतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आदित्य भोईच्या पॅटमधनं आल्या आल्या एक दमदार सिक्सर त्याने पेश केलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 पाहायला मिळते. 53चं टार्गेट या मॅच मध्ये. या ठिकाणी सचिनजी गोतारने उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. बजरंग घरे त्यांच्या शुभास्ते. आयबा जेलसाठी प्रत्येक प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टोटल 1200 रुपयाचा प्राइज आहे. सन्मान्य रामशेठ फरडे साहेबांच्या वतीने 500 रुपये, रविकांतजी वारगडे साहेबांच्या वतीने 500 रुपये आणि विशाल शेठ वारगडे साहेबांच्या वतीने 500 रुपये. तब्बल 1500 रुपयाचा प्राइज इथं दिला जाईल. आयोवा शेलसाठी प्रेक्षकांनो सध्या जिथे उभे असाल तिथनं आता रेडी राहा आणि आपल्याला आयोवा शेल तब्बल 1500 रुपयाचा प्राइज इथं दिला जाईल. सिक्सर नंतर एक डॉट बॉल. पंकज माळी आणि आदित्य भोईर एक जबरदस्त बॅटल दोघांमध्ये. विशाल पाटील भारतीय जनता पार्टी व मोर्चा वडवले अध्यक्षांच्या वतीने आयवा जेलसाठी 1020 रुपयाचा प्राइज दिला जाईल. तब्बल 2500 रुपये अजून इथनं प्राइस वाढलं जाईल. आयवा जेल पकडा 2500 रुपये मिळवायचे आहेत. हा जेल पकडण्याची संधी आहे फलंदाजाला. बाद करण्याची संधी इथनं आणि फलंदाज बाद. विकेट मिळते आदित्य भोईरची. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 आणि लागणारा हा तिसरा धक्का. अडचणीत आहे सध्या आई आनंदी प्रतिष्ठान जय हनुमान टेंबिवली संघ. फायनल मॅच मध्ये अजून पारितोषिकांचा वर्षाव अजून वाढेल. प्रेक्षकांनो आपण जिथे असाल तिथे उभे राहा, आपापली जागा पकडा. 2500 आता या मॅच लागत, पुढच्या मॅचला अजून पारितोषिक लागलं जाईल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकेवीरासाठी चषक आम्हाला पुरस्कृत केली आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला इथनं कोल्ड्रिंक पुरस्कृत करून देणारे व्यक्तिमत्व विशाल मधुकर पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वडवले अध्यक्ष यांना आपण इथं सन्मानित करणार आहोत. 13 बॉल 32ची आवश्यकता आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं इक्वेशन 12-26 किंवा 12-28 असू शकतं आणि सामने चेस केले जाऊ शकतं. परंतु एक जमेची बाजू आहे, कारण विकेट महत्वाचे डगआउटमध्ये पाठवले आहेत जय ब्रह्मदेव भाटे टीमने. टेंबिवली टीमच्या मोनिश पाटील आला मैदानाच्या आतमध्ये. तेरा बॉल 32ची आवश्यकता आहे. भरपूर दूर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मधील ऍड धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय मधुकरजी पाटील या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत आणि विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मधुकरजी पाटील साहेब आपण या, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या.
सन्मान्य पंढरीनाथजी वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चौकार आला. टीमची टोटल 26, उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. मधुकर पाटील आप्पा आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळ्यांनी एकत्र येऊ नका. भाटाई संघ एकत्र येऊ नका. सन्मान विठ्ठलजी वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या विठ्ठलजी वारगडे आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. बारा बॉल 27ची आवश्यकता आहे मॅच मध्ये विजयासाठी. स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूची व्यवस्था करून देणारे व्यक्तिमत्व बंटी भोई, उद्योगपती कासने, संतोष वारगडे साहेब, श्री निखिल खारीक, अल्पेश वारगडे, विनोद शेळके, अंकित वारगडे, प्रमोद वारगडे यांचं देखील या स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. पाण्याची व्यवस्था आम्हाला ज्याने करून दिली या स्पर्धेमध्ये कुमार कौस्तुभ, किसन फापे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोरिवली गट उपाध्यक्ष, विभाग उपविभाग अध्यक्ष आणि रोहन बसवंत, भावेश भगत यांचं देखील आभार या स्पर्धेच्या वतीने. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण मित्र परिवार 4848 चे जेवढे मित्र परिवार आहेत त्यांचा देखील आभार. त्यांनी सर्वांनी खूप मोठं योगदान, खूप मोठं मोलाचं योगदान आम्हाला स्पर्धेसाठी दिलं. त्यांचा देखील स्वतःचा आभार. आईबा शेसाठी तब्बल 2500 रुपये. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. 12 बॉल 27ची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय. आता समीकरण येऊन टेपलाय. 11 बॉल 21 धावांची आवश्यकता. या ठिकाणी निखिलजी तरे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत असेल. मनपूर्वक हार्दिक स्वागत. निखिलजी तरे आपलं स्वागत असेल. आपण या. फायनल मॅच मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन बलाढ्य संघांमध्ये क्रिकेटच्या परिपटलावर ही झुंज पाहायला मिळते. 11 बॉल 21ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला फलंदाज मंदार गोराटकरच्या पॅटमधनं. समोर मोनिश पाटील जोडी आहे. भरपूर काही डिपेंड करतं. भरपूर जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करायची आहे. यावेळेस चांगला बॉल. नीरज माईचं कमबॅक. पहिला बॉल सिक्सर. फलंदाजांना अधिराज्य गाजवला. दुसरा बॉल डॉट. गोलंदाजांना अधिराज्य गाजवला. फलंदाज आणि गोलंदाजांच्या मधले द्वंद्व सध्या या वडवलीच्या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आई आनंदी चषक 2026 मध्ये दुसरा सेमीफायनल. तुडुंब भरलेला प्रेक्षक आणि या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येक बॉल गणिक समीकरण बदलतंय. हेलिकॉप्टर लँड होत आहे. वाईडिश लॉंग ऑनला 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. समीकरण प्रत्येक बॉल गणित बदलत असताना यावेळी चांगला बॉल आहे. फुललेचा बॉल डायरेक्ट हिट. यशस्वीरित्या पोहोचलाय मोनिश पाटील. रिस्की सिंगल होती. धावसंख्या या ठिकाणी शुभागमन झाले. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले विनोद भगत या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. विनोद भगत आपण या. आपलं सहर्ष स्वागत असेल. आपला 8 बॉल 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम आई आनंदी प्रतिष्ठान जय हनुमान टेंबोलीला. कोण करणार फायनल मध्ये प्रवेश? या ठिकाणी आमचे मान्यवर आमच्या तो रजा घेताना आपण पाहतोय. जितेंद्रजी डाकी साहेब त्यांच्या सोबतीने सन्मान्य पीके म्हात्रे साहेब आमच्या तो रजा घेताना. साहेब आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलं स्वतःचे आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या वतीने किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी खर्च केला त्याबद्दल आपल्या स्वतःच्या आम्ही ऋणी राहू. आभार व्यक्त करतोय आपलं. डॉट बॉल आला. समीकरण बदललंय. 7 बॉल 16 ची आवश्यकता. अनेक मान्यवरांची रेलचोल पडणं पहिल्या दिवसापासून ते आता अंतिम क्षणांपर्यंत पाहतो. याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस, शेवटचा क्षण, शेवटचा सामना गोड व्हावा.
आणि त्यासाठी हा प्रयत्न अभूतपूर्व सोहळा सध्या संपन्न होत आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेची भेट घेऊन आमच्यामधून रजा घेताना पाहिले. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. जबरदस्त फटका ज्याची नितांत आवश्यकता होती तो आलाय. मोनिश पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर. समीकरण 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. सहा बॉल 10 धावांची आवश्यकता. या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत केल्लेशे ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत प्रेमा किसन हिंदोले. आणि आपण इथे येताना पाहतोय सन्माननीय महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले किसनजी हिंदोले साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने किरण रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. किसनजी हिंदोले साहेब आमच्यातून उपस्थित होताना आपण पाहतोय त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पहिला बॉल हवेमध्ये उंच गेलाय. कॅचसाठी प्रयत्न पोचलाच नाही खेळाडू. 2 धावा कंप्लीट. समीकरण 5 बॉल 8 धावांचं. भावेश त्या ठिकाणी उपस्थित होता. अगदी खूप दूरवरचं अंतर कापून तिथे उपस्थित होत होता, मात्र शेटू ज्ञात झाला नाहीये. कॅच ड्रॉप. यावी फटका चांगला डिपर क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर द रोज चौकाराला मंदार गोरटकरच्या बॅटमधनं. आणि चौकार पंचांचा इशारा सुरुवातीला चौकाराला होईस. षटकार आहे आणि ऐवा वारगडे साहेब आहेत, त्यांना विनंती की आपण या मंचावरती. आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमचे या स्पर्धेचे प्रणेते किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच रामचंद्र वारगडे या साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती केली आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. सामना फिनिश होतोय. सामना जिंकला तो टिंबिवली संघानं फायनल मध्ये प्रवेश केला.